तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आज माझी ड्युटी लागली होती या गाडीवरती। आज मालाची डिलिव्हरी आपल्याला करायची होती। आता गाडी घेऊन जायचं म्हटलं की ट्रॅव्हलिंग आली, दाजीसोबत मजेशीर गप्पा आणि खेडोपाड्यातून मार्गाची वाट काढत गाडी आमची कसा केला तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये। तर मंडळी नमस्कार, मी संतोष परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आता आमच्या दाजीने नवीनच एजन्सीचं काम हाती घेतलं होते, पण तुझं रिकाम पण असेल तर चल गाडीवरती। म्हटलं काही हरकत नाही, एरी घरी बसून बोर होते, म्हटलं चला तेवढं राऊंड मारून येऊ। नंतर गाडी थेट पंपावरती नेली, डिझेल वगैरे भरलं ना आम्ही निघालो। आता दाजीने तर थेट रामरामच केला, मला म्हणे तू मला व्हिडिओ मध्ये घे। म्हटलं काही हरकत नाही, तुमच्याशिवाय तर व्हिडिओ कंप्लीट होणार नाही। आणि मंडळी कमेंट करून सांगा दाजीला कोण कोण ओळखतं आणि कमेंट करून राम राम करा। त्यानंतर आम्ही हथनीचा टोल नाका पास केला आणि पुढच्या दिशेने निघालो। आता त्यानंतर पोहोचलो आम्ही रायपूरला आणि तिथे मालाची डिलिव्हरी करून टाकली। आता मालाची डिलिव्हरी करता करता दुपार होऊन गेली। दाजी म्हणे सावली पाहून गाडी थांबव, आपल्याला जेवण करायचं आहे। त्यानंतर थांबलो आम्ही एका ठिकाणी जेवण करण्यासाठी। आता जेवणासोबत आमच्या गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या। आमची दाजी म्हणे चांगलं ऊन पाहून गाडी थांबवली गाडी तू। नंतर आम्ही पिंपळगाव सराईमध्ये माल डिलिव्हरी करून पुढच्या दिशेने निघालो। आता गावातील छोटे छोटे रस्त्यामधून वाट काढत गाडी चालवण्याची मजाच वेगळी येत असते। नंतर पोहोचलो आम्ही सैलानीला, तिथं गाडी एका ठिकाणी उभी केली आणि दाजी गेले आमची ऑर्डर घ्यायला। आता मालाची डिलिव्हरी करून आम्ही निघालो तो घराच्या रस्त्याने। नंतर आमची दाजी म्हणाले कोणत्या रस्त्याने गाडी टाकली तू, माका हाडं मोडून टाकतो। दाजी म्हटलं काम प्रगती मार्गावर आहे, पुढच्या वर्षी नक्की होतील। आता नंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो चहा घेण्यासाठी। म्हटलं आता दिवसभरचा थकवा घालायचा तर म्हटलं चहा प्यावंच लागेल। आता चहा वगैरे घेऊन आम्ही झालो होतो फ्रेश। आता निघालो घरच्या दिशेने। तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, फॉलो करायला विसरू नका। परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।